हॅलो, वेलकम टू गेट रेडी विथ मी फॉर हळदी कुंकू. तर आज माझं हळदी कुंकू होतं आणि त्यासाठी मी रेडी होती आहे. सर्वात आधी मी बायोटिकचं मॉइश्चरायझर लावलं आणि डॉट अँड कीची सनस्क्रीन लावली. याने माझी स्किन मेकअपसाठी प्रेप झाली आणि माझी स्किन हायड्रेटही झाली. स्किन व्यवस्थित हायड्रेटेड असेल तर मेकअप छान सेट होतो आणि आपला फेस केकी नाही वाटत. मला फाउंडेशन पर्सनली मी नाही प्रेफर करत माझ्या स्किनसाठी. मला जस्ट फक्त एक इव्हन टोन करण्यासाठी मी लॅक्मेची 925 CC क्रीम यूज केली. त्याच्यामध्ये मी थोडी विकोची क्रीम ब्लेंड केली. या दोन्ही क्रीम व्यवस्थित ब्लेंड करून मी माझ्या फेसवर अप्लाय केल्या आणि डॅब करून सेट करून घेतल्या. जस्ट विको क्रीम ॲड करण्याचं रिझन हेच की याने माझी स्किन थोडी हायड्रेट राहील आणि मॉइश्चरायझर लॉक होईल आणि व्हाईट कार्स नाही दिसणार माझ्या फेसवर. त्यानंतर मी मेबलेनचं फिटमीचं कॉम्पॅक्ट पावडर यूज केलं हे सर्व सेट करण्यासाठी आणि नंतर व्यवस्थित माझा बेस सेट झाला. त्यानंतर मग मी मेबलिनचीच आयशॅडो पॅलेट यूज केली. माझी साडी ब्लॅक होती त्यामुळे मी न्यूड कलर ठेवला आयशॅडोचा, कारण मला जास्त बोल्ड लूक नको होता. त्यानंतर मी अगेन मेबलिनचीच आयलायनर यूज केलं. आयलायनर मला पर्सनली खूप आवडतं आणि मी माझ्या एव्हरीडे लूकमध्ये आयलायनर हे इन्क्लूड असतं. आयलायनर लावलं की आईजला एक छान शेप होतो आणि आपले आईज हायलाईट्स होतात. त्यानंतर मग मी इथे मेबलिनचंच पावडर ब्लश यूज करते आहे रोज शेडमध्ये. मी इथे डार्क चॉकलेट स्विस ब्युटीचा लिप लायनर यूज करते. हा लिप लायनर दोन्ही शेड्सवर जातो. जर तुमची डार्क शेडची लिपस्टिक असेल तरी हा जातो आणि न्यूड शेडमध्ये लिपस्टिक असेल तरी हा लिप लायनर त्याच्यावर सूट होतो. इथे मी बेरी शेडची लिपस्टिक यूज केली आहे. मी आईज थोडे सटल ठेवलेले, साडी थोडी ब्लॅक होती त्याच्यामुळे मी लिप्स थोडे पिंकिश शेडमध्ये रेडी केले. त्यानंतर मी माझी ज्वेलरी वेअर केली. तर असा होता हा माझा फायनल लूक. तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.